Hi everyone, good evening. Good evening, teacher. Good evening. Good evening, Good teacher. morning. Good evening. Good evening, ma'am. परीक्षा नाही मारायच्या. स्क्रीन दिसते Good सर्वांना? evening, गुड ma'am. Good इव्हिनिंग. evening. सर्वांना गुड इव्हिनिंग दिसते मॅम. का सांगा मला सर्वांनी. Good evening, दिसते ma'am. सर्वांना? गुड Ma'am. इव्हिनिंग. ओके, स्क्रीन दिसत आहे सर्वांचा. रिप्लाय येतोय. ओके, दिसतंय ना? चला तर स्वागत आहे सर्वांचं ई स्पार्क ऑनलाईन क्लासेस मध्ये. ऑनलाईन क्लासेस आहेत पण पूर्ण फील असणार आहे तुम्हाला ऑफलाईन क्लासचा. तुम्हाला सर्वांना इथे माईक ऑन करून बोलता येणार आहे. शंका असेल तर हँड रेज करायचा आहे. चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला हँड रेज असा ऑप्शन आहे. बोला पियुष. पियुषचा माईक ऑन करूयात. बोला पियुष. डाऊट होतं का पियुष? डाऊट नसेल तर विनाकारण हँड रेज करायचा नाही. डाऊट असेल तरच हँड रेज करा. ओके ओके. बरं, काल आपण गणित हा विषय पाहिला. आज आपण पाहणार आहोत स्कॉलरशिप मध्ये असणारा मराठी विषय पाहणार आहोत. मराठी विषय आपला जेव्हा क्लास चालू होतील 15 जून पासून, तेव्हा मात्र मराठी थोडंसं नंतरच राहणार आहे. जास्तीचा भर असतो तो आपला गणित आणि बुद्धिमत्तेवरती. जास्त स्कोर करणारे हे विषय आहेत. इंग्लिश आणि मराठी हे विषय थोडेसे आपले मागे राहत असतात. म्हणजे घेतो आपण, पूर्ण विषय घेत असते मी, पण थोडस नंतर तेही विषय होतात. कारण आपण त्यानंतर टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा होतात आपल्या. 8 दिवसांना 15 दिवसाला असा टेस्ट असतात. अधूनमधून पेपर होणार. पूर्ण तुमचा टॉपिक वाईज पेपर होणार आहे. आणि जेव्हा पूर्ण सिलेबस शिकवून होईल तेव्हा रोज एक प्रश्नपत्रिका असणार आहे. रोज तुम्हाला एक प्रश्नपत्रिका पाठवली जाते. त्या प्रश्नपत्रिके नंतर तुम्हाला जेवढे काही प्रश्न तुमचे चुकलेले आहेत ते सर्व चुकलेले प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला दिलं जातं. ते व्यवस्थित स्क्रीनवरती घेतले जातात. एक प्रश्नपत्रिका सुरुवातीला 2-2, 3-3 दिवस जाते. नंतर मात्र एका दिवसामध्येच किंवा एका तासामध्येच एक प्रश्नपत्रिका कंप्लीट होते. कधी कधी 2-2 प्रश्नपत्रिकांचं सुद्धा स्पष्टीकरण होतं. एवढे सोपे ते प्रश्न जाऊ लागतात. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका अगदी 100-150 पर्यंत प्रश्नपत्रिका आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये होतात. क्लास जरी ऑनलाईन असला तरी तुम्हाला पूर्ण फील येणार आहे ऑफलाईनचा. कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाहीये. ऑफलाईन मध्ये तरी तुम्हाला एखादा क्लास जर मिस झाला तर तिथे काहीच कळत नाही, गेला तर गेला. पण इथे तसं होणार नाही. एखादा जरी तुमचा क्लास गेला, मिस झाला, तरी तुम्हाला त्या क्लासची रेकॉर्डिंग असणार आहे. त्याबरोबर तुमच्या शाळेमध्ये किंवा तुमच्या इतर क्लासेसमध्ये तुमचे आई बाबा येऊन पाहू शकत नाहीत की माझ्या मुलाचा अभ्यास कुठपर्यंत आहे, त्यानं अभ्यास केला की नाही. म्हणजे जेवढं लक्ष आपण द्यायला हवं तेवढं लक्ष देणं शक्य होत नाही ते ऑफलाईन क्लासेसमध्ये. ऑनलाईन क्लासेसमध्ये तसं नाही. पूर्णपणे आई बाबा सुद्धा ऑब्झर्व करू शकतात मुलांचा अभ्यास कितपत आहे, त्यांना काय कठीण जाते, आपण काय कुठपर्यंत तयारी घ्यायला हवी. म्हणजे या सर्व घटकांची जाणीव जी आहे, म्हणजे या सर्वांची जाणीव या ऑनलाईन क्लासमध्ये होत असते. जसं की आज तुमचे आई बाबा सुद्धा असतील किंवा मोठे बहीण भाऊ असतील तुमच्या शेजारी बसलेले, ते सुद्धा ऑब्झर्व करत असतील की तुम्हाला कुठला प्रश्न कठीण जातोय, काय तुम्हाला समजतंय, काय समजत नाही. प्रत्येकाचा बुद्ध्यांक हा सारखा नसतो. काहींना पटकन समजतं, काहींना काहीच लक्षात येत नाही. मग आपण थोडंसं बेसिक क्लिअर करायला हवं का मुलांना? एखादा मुलगा थोडासा लाजाळू असतो, तो प्रश्नच विचारत नाही. मग अशा वेळी काय करतात आई बाबा? प्रश्न विचारतात. आमच्या मुलांना हे समजलंच नाही. 1-2 वेळा ते सांगतील त्यांचे डाऊट नेमके काय होते. मुलांनी सांगितलं नाही तर आई बाबा सांगू शकतात. हे ऑफलाईन क्लासमध्ये होत नाही. ओके, चल. 15 जून पासून आपले पूर्णपणे पेड आणि फक्त जे मुलं आपल्या क्लासमध्ये येणार आहेत त्याच मुलांचे क्लास होणार आहेत. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये इथे 100 मुलं जमा होतात. 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपल्या क्लासमध्ये येणं शक्य होत नाही. ऑनलाईन क्लासमध्ये फक्त 100 विद्यार्थी येऊ शकतात. 100च्या पुढे आले की तिथे स्टॉप आहे.
आणि काही आज जॉईन होणार, काही उद्या होणारच नाहीत. त्यातले कोणीतरी अगोदर झालं होतं, नंतर झालं नव्हतं, म्हणजे असा काहीसा ताळमेळ तिथे लागत नाही. मग जर ज्या मुलाचं ऍडमिशन झालंय तो रोजच्या रोज क्लास करणार आहे, त्याला काय शिकवलंय ते व्यवस्थित समजणार आहे, त्याचे डाऊट सुद्धा अगदी तसेच क्लिअर होणार आहेत. ओके, चला सुरुवात करूयात आपण. काय आहे लिंग? लिंग म्हणजे जेंडर. इंग्लिशमध्ये लिंगाला जेंडर असं म्हटलं जातं. ऐकलं असं नाव कधी? लिंग इयत्ता दुसरी तिसरी पासून शिकवलं जातं. लिंग शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला हे थोडंसं व्याकरण शिकवलं जातं. पहा, शब्दांच्या जाती शिकवल्या जातात, काळ शिकवला जातो. लिंग, वचन, समानार्थी, विरुद्धार्थी, पिल्लूदर्शक, घरदर्शक अशा प्रकारचे शब्द हे तुमचे यापूर्वी सुद्धा झालेले होते. या प्रकारचं थोडंसं ग्रामर तुमचं यापूर्वी झालेलं होतं. ऐकलंय सर्वांनी हे लिंग काय आहे? असा शब्द ऐकलाय तुम्ही, लिंग हो. काय आहे व्याकरणातील? हो. येस बघा, टीचर. हो लिंग मॅम. हा हो. एक येस मॅम. नामाचाच हो प्रकार आहे. मॅम. नामाचे लिंग हो. ठरवले जाते. हो मॅम. हो हो, हो मॅम. ओके ओके. कारण इंग्लिश मध्ये आपण पाहणार आहोत जेंडर ऑफ नाऊन, तोच प्रकार आहे इकडे इंग्लिश मध्ये. म्हणजे नामाचाच प्रकार असतो. वचन सुद्धा एक प्रकारे नामाचाच प्रकार आहे. लिंग सुद्धा एक प्रकारे नामाचाच प्रकार आहे. कारण वचन, नाम हे नामांवरूनच ठरत असतं. एखादं नाव दिलं, समजा सुरेखा, मग सुरेखाला ती सुरेखा म्हणायचं का तो सुरेखा म्हणायचं, हे आपल्याला लक्षात येतं ते या लिंगावरून. झाड आहे, मग झाडाला काय म्हणायचं? तो म्हणायचं, ती म्हणायचं की ते म्हणायचं, काय म्हणायचं, नेमकं सर्वनाम त्याच्यासाठी कोणतं जोडायचं हे आपल्याला कळत नाही. मग या सर्वच्या सर्व ज्या गोष्टी आहेत, नाम कसं ओळखायचं, त्याचं लिंग कोणतं आहे ते कसं ओळखायचं, कसं लिंग ठरवायचं, हे आज आपण या प्रकरणामध्ये पाहूयात. ज्या नामावरून ते पुरुष जातीचे, पुरुष जातीचे म्हणजेच नर आहे, की स्त्री जातीचे, स्त्री जातीचे म्हणजे सॉरी मादी, सॉरी चुकून माझ्याकडून शब्द आला. नर आणि मादी विरुद्ध आहेत. जसे की पुरुष स्त्री, नर मादी, हे आपल्याला कळते, त्याला त्या नामाचे लिंग म्हणतात. त्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग. म्हणजे एखादा मुलगा आहे रमेश नावाचा, रमेश नावाचा आहे, तर त्याला आपण स्त्रीलिंग मध्ये घ्यायचं, पुल्लिंग मध्ये घ्यायचं की नपुसक लिंगामध्ये घ्यायचं, हे ठरवता येतं त्याच्या त्या सर्वनामावरून. मग सर्वनाम, सर्वनाम सुद्धा आपण यापूर्वी पाहिलेली आहेत. आता तिसरी चौथी पासून तुम्हाला नाम सर्वनाम हे शिकवलेलं आहे. सर्वनाम कशाला म्हणायचं? नामाऐवजी वापरला जाणारा जो काही शब्द आहे त्याला सर्वनाम म्हटलं जातं. मग ते सर्वनाम असतात तो, ती, ते. आपल्याला इथे तिघांचाच वापर करायचा आहे, पण त्यापेक्षाही आणखी सर्वनाम असतात. जसं की त्यांना, तुम्हाला, तुम्ही, आम्ही, ही सुद्धा सर्वनाम आहेत. पण लिंगामध्ये आपल्याला तो, ती आणि ते हे तीनच सर्वनाम वापरायचे. तो हे सर्वनाम आपण पुरुष जातीचा जर कोणी असेल, म्हणजेच नर जातीचा जर असेल, तर त्या नामासाठी तो हे सर्वनाम वापरणार. स्त्रीलिंग, ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असते. जसं की सीता, मग सीताला तर तो सीता म्हणून चालणार नाही. मग सीता, सीता हे मुलीचं नाव आहे, हे सर्वांना माहिती आहे. अगदी पहिलीत मध्ये किंवा पहिलीच्या पूर्वी शाळेमध्ये न जाणारा मुलगा असेल त्याला सुद्धा माहितीये की ती सीता म्हणावं. तो सुद्धा नाही म्हणणार तो सीता, तसं म्हणणार नाही, एवढं त्याला समजतं. तो म्हणायचं की ती म्हणायचं, मुलगा असेल तर तो, मुलगी असेल तर ती. म्हणजे स्त्री जातीचा असेल तर ती हे सर्वनाम लावायचं, आणि मग ती जर सर्वनाम लागलं तर ते आहे स्त्रीलिंग. ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुसक लिंग. म्हणजे यापैकी कोणीच नाही, स्त्री पण नाही आणि पुरुष पण नाही, अशा वेळी मात्र नपुसक लिंग. तुम्हाला चौथा पर्याय येतो पहा, उभयलिंग. उभयलिंग तुमच्या अभ्यासक्रमामध्ये नाही, उभयलिंग सुद्धा आहे, जेथे की कॉमन आहे, दोन्ही असू शकतं, अशांना उभयलिंग म्हटलं जातं.
पण उभयलिंग तुम्हाला फक्त एक पर्याय म्हणून, चौथा पर्याय असावा म्हणून दिलेलं असतं. इंग्लिशमध्ये आपल्याला उभयलिंग, ज्याला आपण कॉमन जेंडर म्हणतो, ते सुद्धा पाहावं लागतं. काही काही अशा गोष्टी असतात, जसं की इंग्लिशमध्ये टीचर, टीचर आपण एखादी स्त्री असेल तरी सुद्धा तिला टीचर म्हणतो, एखादा पुरुष असेल तर त्याला सुद्धा आपण टीचर म्हणतो. शाळा जी आहे तर ती शाळा जी आहे तर ती सुद्धा इकडे कॉमन नाउन मध्ये जात असते. इंग्लिशमध्ये असे काहीसे शब्द असतात की ज्यांना आपण दोन्ही म्हणू शकतो. टीचर वरून तुम्हाला लक्षात आलं असेल. असे असतात का नावं, बरं मला सांगा. इंग्लिशमध्ये अशी तुम्हाला नावं आढळतात का? म्हणून तिकडे आपण जास्तीत जास्त कॉमन जेंडर पाहतो. चौथं जेंडर सुद्धा तिकडे पाहणं गरजेचं असतं. इकडे मात्र आपल्याला तीनच जेंडर पाहिजेत, हे तीनच लिंग पाहिजे आहेत: पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. डाऊट होता का वैष्णवी? बऱ्याच वेळपासून हँडरेस आहे, बोला. नाही. माईक. मला युदी नाही बल 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 बल. नाही टीचर, मला थोडा हा बोला. मॅम डाऊट होता का? मॅम मला शंका हा सांगा, डाऊट होता तो मॅम मला विचारा. नक्कीच पटली. काय? मॅम आवाज मला येत नाही. नपलूक नाही. मॅम नपुसकलिंग मला माहित नाही. बरं, हे काय घ्यायचंय आपल्याला? नपुसकलिंग पाहायचंय आपल्याला. मला सांगा, आता एखादं झाड आहे, झाड, आपण झाडाला काय म्हणतो? तो झाड का ती झाड, काय म्हणायला हवं बरं? ते म्हणता येतं का? ते झाड. ज्याला आपण पुरुष आहे की स्त्री आहे? हा, तर आपल्याला पुरुष आहे की स्त्री आहे हे माहितच नाही, पण त्याला काहीतरी लिंग तर लावायचंय ना आपल्याला, आणि एक सर्वनाम सुद्धा जोडायचंय. मग अशा वेळी ते लिंग वापरायचंय, ते नपुसक लिंग, आणि सर्वनाम वापरावं लागतं ते. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? पहा, म्हणजे ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुसक लिंग. पक्षी असा शब्द आहे. मग आपण काय म्हणतो, एखादी स्त्री पक्षी जरी पक्षीने जरी असली तरी आपण सहसा काय म्हणतो? किती पक्षी, पहा ते पक्षी. मग त्याच्यामध्ये म्हणतो का या मादी पक्षीनी आहेत, असं काही होतं का? किंवा मादी पक्षी असं कोणी म्हणतं का? मादी पक्षी उडत आहेत, नर पक्षी उडत आहेत, असं कोणी म्हणतं का? असं होतच नाही. म्हणजे काहीसे शब्द असतात की जे आपण नेमकं पुरुषांमध्ये घ्यायचे की स्त्रीमध्ये घ्यायचे. आता मूल आहे, पहा, चाइल्ड. इंग्लिशमध्ये आपण चाइल्ड म्हणतो, मूल, लहान मूल. मग त्याला काय म्हणतो आपण? मूल, छोटस मूल. मग मूल हे लहान मुलगी पण असू शकतं आणि एखादा मुलगा पण असू शकतो. पण आपण त्याला काय म्हणणार? नेमकं कोण आहे ते जर नेमकं माहित नाही, अशा वेळी आपण काय म्हणतो? ते मूल. ते मूल, ते मूल मध्ये मुलगाही असेल किंवा मुलगीही असेल, हे लक्षात ठेवा. कोणीही असू शकतं यामध्ये. पुढील वाक्यातील ठळक नामे पहा. तर इथे काही नाम आहेत, त्या नामांवरून आपल्याला लिंग ठरवायची आहेत. रमेश मैदानात आला, त्यानंतर तिची वही हरवली, बागेत फुले उमलली. यामधला रमेश, वही आणि फुले ही तीनही नामं आहेत. या नामांवरून आता आपण त्यांचं लिंग ठरवूयात. रमेश, रमेश म्हटलं की तो रमेश, सर्वनाम वापरावं लागतं तो. ज्या नामाला तो हे सर्वनाम वापरलं जातं ते आहे पुल्लिंग. मग हे पुल्लिंग झालं. मस्क्युलिन जेंडर, फेमिनिन जेंडर, न्यूटर जेंडर आणि कॉमन जेंडर, असेच इंग्लिशमध्ये 4 प्रकार असतात. इकडे 3 पाहतोय आपण. हे इंग्लिशमध्ये पण होणार आहे तुम्हाला. इंग्लिशमध्ये होण्या अगोदर मुद्दामून तुम्हाला मराठीमध्ये घेतलंय. मराठीमध्ये जर एकदा व्यवस्थित समजलं तर इंग्लिशमध्ये समजायला काहीच अडचण होत नाही. पाहता वही आहे, मग वही नेमकं स्त्री जातीची आहे की पुरुष जातीची हे तर नेमकं सांगता येत नाही. पण आपण जर सर्वनाम जर जोडलं तर मात्र ते सांगता येणार आहे. तो वही म्हणून पहा आणि ती वही म्हणून पहा, योग्य काय वाटतंय? आणि आपण नेहमी काय वापरतो? ती वही. मात्र पुस्तक जर घेतलं तर आपण तो पण नाही म्हणत आणि ती पण नाही म्हणत, तो पुस्तक पण नाही म्हणत आणि ती पुस्तक पण नाही म्हणत. मग तिथे मात्र ते पुस्तक असं म्हणावं लागतं.
आता इथे पहा, ती हे सर्वनाम वापरल्या कारणाने वही हे जे नाम आहे ते स्त्रीलिंगी झालं. आता फुल, फुल हे नाव आहे. तुम्हाला सांगितलं नाम कशाला म्हणायचंय, कशाचंही नाव म्हणजे नाम असतं. ते दृश्य असेल, अदृश्य असेल, कसंही असेल, सजीव असेल, निर्जीव असेल, कशाही असेल, कशाचंही, वस्तू, वास्तू, पुरुष, स्त्री, एखादं ठिकाण, काहीही असेल, पण त्याला दिलेलं नाव म्हणजे नाम आहे. मग फुल असंच एक नाम आहे आणि ते नेमकं स्त्री आहे की पुरुष हे माहित नाही, म्हणजे त्याला ते हे सर्वनाम जोडायचे. ते हे सर्वनाम लावलं की ते झालं नपुसक लिंग. पाहता इथे थोडीशी माहिती आहे, तेवढी माहिती आपण पाहूयात. जेवढा जास्त कंटेंट तुम्ही पाहणार तेवढे सोपे सोपे तुम्हाला प्रश्न जाणार आहेत. लिंग ओळखताना कोणतेही नाम प्रथम एकवचनी करावे आणि मगच त्याचे लिंग ओळखावे. आता एखादा शब्द दिला तुम्हाला वह्या, या नामाचे लिंग कोणते? मग वह्या म्हटल्यानंतर काय म्हणावं, कुठलं लिंग झालं? मग वह्या या शब्दाचं एक वचन अगोदर करून घ्यावं लागतं. पहा, वह्याचं एक वचन सांगा बरं मला, काय होतं? वह्या या नामाचं एक वचन सांगा, काय होईल? वही. अगदी बरोबर, वहीला दुसरी वेलांटी हवी. वही काय होणार? वही. पहा, वही, एक वही. मग आता एक वही म्हटल्यावर मग इथं त्याचं नाम लिंग ठरवायचे. लिंग ठरवताना त्याही पूर्वी अगोदर सर्वनाम ठरवायचे. ती वही, ती हे सर्वनाम आलं, ती सर्वनाम आलं की ते स्त्रीलिंग झालं. या प्रकारे. आता आंबे, आंबे या शब्दाचं लिंग ओळखा तुम्ही. आंबा एक वचन झालं, आबा नाही, आंबा. हा, काय होईल? तो, तो आंबा एकच आहे ना. एकटा ठरवल्यानंतर आपण त्याला म्हणू शकतो तो आंबा. तो पुरुषलिंग, अगदी बरोबर आहे. आता सख्या, सख्या नावाची गंमत पाहत. सख्या, सख्याचं एक वचन काय होईल बरं? सख्या, सख्या नावाचं एक वचन काय होतं? कोणाला सांगता येईल सखी. बरं? सखी. बर, सखी आणि सखा नाही होऊ शकत का? सखी. सखा म्हणजे, सखी. सखी म्हणजे मैत्रीण. सखी. हा. सखी काय होणार? सखी. आणि मित्र असेल तर सखा, माझा सखा. माझा सखा म्हणजे मित्र. सखा म्हणजे पण मित्र, सखी म्हणजे पण सखी म्हणजे मैत्रीण. म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंग ह्याच्यामध्ये आपण सख्या असा शब्द शक्यतो वापरत नाही. सखा एक वचनामध्येच पुरुष जर असेल तर सख्या, माझ्या सख्या एवढ्या आहेत असे पुरुष कधी म्हणत नाही. पण मुली मात्र या माझ्या सख्या आहेत. सख्या आहेत म्हणजे मैत्रिणी आहेत. मग सख्या हे स्त्रीलिंगच घ्यायचं आणि त्याचं एक वचन करायचं सखी. कारण सखा हा पुरुषांमध्ये सुद्धा येऊ शकतो. पुरुषांमध्ये सुद्धा सखा म्हणजे मित्र आहे. मग सखी, मग काय होईल? ती सखी. आणि ती सखी म्हटल्यानंतर स्त्रीलिंग झालं, म्हणजे नाम ओळखायचं म्हटल्यावर या प्रकारे ओळखायचं. पहा आता, जसं की इथे माहिती दिलेली आहे. लिंग ओळखताना कोणतेही नाम प्रथम एकवचनी करावे आणि मगच त्याचे लिंग ओळखावे. त्याबरोबर बहुवचन, बहुवचन म्हणजेच आदरार्थी. एखाद्या व्यक्तीला आपण आदराने बोलतो, जसं की ती आई, किंवा आईला पण तू एकेरी असं नावाने बोलतो. पहा, पण पप्पांना बोलतो का आपण? बाबांना, बाबांना मात्र ते म्हणावं लागतं, तुम्ही म्हणावं लागतं. म्हणजे ज्यांना आपण तुम्ही, म्हणजे मोठ्या माणसांना आपण जो बोलतो तर ते काय झालं, थोडंसं आदरार्थी झालं.
आदरार्थी नामाचे लिंग ओळखता येत नाही म्हणून ते नाम एकवचनी करूनच तात्पुरता आदर काढून त्यांचे लिंग ओळखावे. आता बाबा, बाबाला आपण काय तो बाबा असं म्हणत नाही. बाबा या शब्दाचे लिंग ओळखा. मग बाबा, बाबाचं काय करावं लागतं, मग आदर काढून घ्यावा लागतो थोड्या वेळासाठी, मनातल्या मनातच काढायचा. नाहीतर लगेच तिकडे तुम्ही असं ओरली काढू नका. ओरली काढला तर तिकडे फटके मिळतील. म्हणून इथं काय होणार आहे, बाबा म्हणजे तो पुरुष आहे, मग पुल्लिंगी असं होणार आहे. पुल्लिंगी नामाचा उल्लेख तो या नामाने केला जातो. स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख ती या शब्दाने केला जातो. म्हणजे ही सर्व नामं आहेत, लक्षात ठेवा. तो, ती, ते हे सर्व नामं आहेत. नपुंसकलिंगी नामाचा उल्लेख ते या शब्दाने केला जातो. उदाहरणार्थ, तो घोडा, तो फळा, तो ढग, तो चांगुलपणा. म्हणजे जिथे जिथे या नामांसाठी तो हे सर्व नाम जोडलेलं आहे, ते सर्व तो वाले जे शब्द दिसत आहेत ते सर्व पुल्लिंगी आहेत. हे सर्व पुरुष जातीचे आहेत. आता ती नदी, ती मुलगी, ती लेखणी, ती हुशारी. इथे प्रत्येकाच्या पुढे, प्रत्येक नावाच्या पुढे तुम्हाला सर्वनाम हे स्त्रीलिंगी दिसतंय, ती हे सर्वनाम दिसतं. म्हणून हे सर्व नदी, मुलगी, लेखणी आणि हुशारी ही सर्व स्त्रीलिंगी नामे आहेत. हुशार म्हटलं तर विशेषण झालं, पण विशेषणापासून जर एखादं नाम तयार होतं तर त्याला भाववाचक नाम म्हटलं जातं. आणि हे हुशारी हे भाववाचक नाम आहे. जसं की शूर पासून शौर्य तयार होतं, नम्र पासून नम्रता तयार होतं. म्हणजे ही सुद्धा नामं आहेत. चतुर पासून चतुराई, ते मूल, ते फूल, ते शेत, ते धैर्य. आता ही जे मूल, फूल, शेत आणि धैर्य ही जी नावं आहेत ती नेमकी पुरुष आहेत की स्त्री आहेत हे सांगताच येत नाही. हे सांगता येत नाही म्हणून ते घ्यायच्यात नपुंसकलिंगामध्ये, जे दोन्ही पैकी नाही. नेमके स्त्री जातीची आहेत की पुरुष जातीचं हे नेमकं माहित नाही. त्याच वेळेस ते नपुंसकलिंग असतात आणि दोन्हीही जातीचे असू शकतात. दोघांनाही आपण एकत्र म्हणू शकतो, तेव्हा ते उभयवाचक असतात, उभयलिंगी असतात, ज्यांना इंग्लिशमध्ये आपण कॉमन नाउन म्हणतो. दोघांमध्येही यूज होतं असं. बरं, पाहता काही पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूप ठराविक पद्धतीने होत असतात. जसं की पुरुष जर असेल माळी, तर ती माळ्याची स्त्री किंवा माळ्याची पत्नी, जिला आपण काय म्हणतो, माळी. माळी जर असेल तर स्त्रीलिंग झालं माळीन. देव असेल तर देवी. चला आता आपण काय करूया, तेवढा चार्ट आहे की नाही व्यवस्थित रीड करूयात. मी पुल्लिंगी रीड करते, तुम्ही माझ्या बरोबर स्त्रीलिंगी सांगायचंय. मी पुरुष सांगितलं की तुम्ही स्त्री. ओके, तयार सर्वजण? एका आवाजात सर्वांनी सांगायचंय. माझ्या आवाजानंतर लगेचच सांगा. तरुण, तरुणी, अगदी बरोबर. कोकिळ, कोकिळ, हा. शिक्षक, शिक्षक, शिक्षिका, हा. सासरा, सासरा, सासू, कुत्रा, पाटील, पाटील, चिमणा, कोळी, कोळी, गायक, राजा, राजा, वाघीण, बालक, व्हेरी गुड. आता आपण जसं ऑफलाईन मध्ये एका आवाजात सर्वांचं वाचन घेतो तसं वाचन झालंय. पण आता काय होतं, तुम्ही मुलं एवढी सारी एका वर्गामध्ये जर एवढी 100 मुलं असली किंवा असं कोणतरी होतो. आणि ऑनलाईन क्लासमध्ये होतं काय की एखाद्याला आवाज जर रेंज असेल तर पटकन जातो, एखाद्याला आवाज थोडासा उशिराही जातो. हा प्रॉब्लेम असतो. म्हणून थोडस मागे पुढे येतं आणि रेकॉर्डिंग आपली थोडीशी खराब होऊन जाते. म्हणून आता या पुढची नावं मात्र मीच सांगते.
पाहता काही नामांची स्त्रीलिंग रूप जर करायची असतील तर ती कशी करायची. जसं की आता भाऊ असेल तर बहीण, उंट, सांडणी, मोर, लांडोर, पुरुष, स्त्री, बैल, गाय, दीर, जाऊ, नर, मादी, पुत्र, कन्या, बोकड, शेळी, वडील, आई, बोका, भाटी किंवा मांजर, नवरा, बायको. आता ही अशी त्यांची स्वतंत्रपणे झालेली असते. जसं की आता माळीन म्हटलं की माळीन झालं, माळी असला की माळीन झालं, तसं नाही झालं. म्हणजे इथं कसं झालं, देव असलं की देवी, तरुण असलं की तरुणी, कोकिळ असलं की कोकिळा. म्हणजे थोडस काय झालं त्याचं, म्हणजे एक सारखेपणा होता. एक सारखेपणा आता या नावांमध्ये नाहीये. भाऊ शब्द वेगळा आहे, बहीण शब्द वेगळा आहे. उंटाची सांडणी असते, मोराची मोरणी नसते तर लांडोर असते. पुरुष असलं की स्त्री असते. म्हणजे ह्यांना काय म्हणायचं, एक स्वतंत्रपणे यांची स्त्रीलिंग झालेली आहे. आता काही सजीवांची जी नामं आहेत आणि त्यांची लिंग आहेत, तर त्यांची आपण सर्वनामं पाहूया. सर्वनामानुसार मग त्यांना कसं रेडी करायचे. जसं की मुलगा असेल तर तो मुलगा, कुत्रा असेल तर तो कुत्रा, घोडा असेल तर तो घोडा. म्हणजे आता हे तो, ती, ते कोणाला लावायचे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. हे काही एवढं घेण्याची गरज नाही. यावरती आता आपले प्रश्न राहणार आहे. त्यानंतर काही नामं आणि त्यांची लिंग. जसं की आता आंबा आहे, तर आता एक आंबा आहे तर आपण त्याचा आंबे जरी असला तरी एक वचन अगोदर करून घ्यावं लागतं. आंबा म्हटलं की तो आंबा, चंद्र म्हटलं की तो चंद्र, भात तो भात, तो अंगठा, तो बगीचा, तो वृक्ष, तो देश. या प्रकारची नामं ठरवायचेत. आता फळांची कशाची नावं असतील, काही असेल, ती नावं ती सर्वनाम कसं वापरायचं. ती पपई, ती चांदणी, ती भाजी, ती करंगळी, ती बाग. आणि जिथं पुरुषही नाही आणि स्त्रीही नाही अशी काही नाव येतात आपल्या समोर. केळे, मग ती पुरुष होतं की स्त्री हे नेमकं माहित नाही, म्हणून आता तिथं ते हे सर्वनाम वापरायचं. ते केळे, ते चांदणे, ते वरण, ते बोट, ते फूल, ते झाड, ही नामं इथे वापरावी लागतात. बर, आता आपण तयार झालो आहोत प्रश्नांसाठी. मला सांगा, प्रश्नांना सुरुवात करायची आपण. पाहूयात प्रश्न. सोपे सोपे असतात. मराठीची प्रकरणच मुळात सोपे असतात. फक्त काही शिकवणच कठीण असतात. म्हणून ही जी सोपी आहेत प्रकरण, तुम्हाला लक्षात आलं असेल की मराठीचा प्रॉब्लेम होतो काय, खूप सोपं 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 म्हणून मार्क्स थोडेसे कमी होतात. याचं कारण, महत्वाचं कारण, फक्त आपण खूप उशिरा ठेवायचा विषय, पण कसे सोडवायला. पण हे जे शब्द आहेत, शब्द प्रकार पाठ करायचे. जसं की आता आपण वाचलं, माळीचं स्त्रीलिंग माळीन होतं, देवचं देवी होतं. यांचं तुमचं वाचन असायला हवं, वचनचं वाचन असायला हवं, लिंगाचं वाचन असायला हवं. समानार्थी शब्द जास्तीत जास्त पाठ करा, विरुद्धार्थी पाठ करा, अलंकारिक शब्द जास्तीत जास्त, म्हणी पाठ करा. म्हणी शब्द पाठ करण्याचे आणि वाक्प्रचार पाठ करण्याची मी तुम्हाला गंमत सांगते, कशा पाठ करायच्या असतात. त्या काय सारखं पुस्तक घेऊन बसायचं नाही. पुस्तकातून पाठ करा, पण कशा, तुमच्या बाबांकडे किंवा आईकडे तुमचं पुस्तक द्या. अर्धी म्हणच ओळखायला लावायची. एकदा सगळ्या म्हणी वाचून घ्यायच्या आणि त्यांना काय म्हणायचं, तुम्ही अर्धीच म्हण मला सांगायची, त्यानंतरची म्हण मी कम्प्लीट करणार आहे. जसं की आडला हरी, त्यांनी एवढं म्हटलं की लगेच तुम्ही म्हणायचे गाढवाचे पाय धरी. बर, आडात नाही तर काय असेल बरं पुढे. चला, माझ्या म्हणी, एक दोन म्हणी माझ्या पूर्ण करून दाखवा बरं तुम्ही, कसं पाठांतर करायचं असतं. अंतरा मागतो, अंतरा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. बर, हा, 4 दिवस सासूचे, 4 गरज सर्व, गरज सर्व, गरज सर्व वैद्य मरो, घरोघरी, घरोघरी. पहा बरं किती हुशार विद्यार्थी तुम्ही, किती हुशार मुलं आणि मुली आहेत. पहा बरं, आपण लिंगाचा अभ्यास करता करता गेलो तिकडे म्हणींकडे. अर्ध्या म्हणी तर पाठ होऊन गेलं तुमच्या, राहिल्या आता अर्ध्या. आता तुम्ही त्या पाठ करून घ्यायच्या. त्यासाठी लवकरच आता पुस्तके घेऊन टाकायची सर्वांनी. नवनीत प्रकाशनाची घ्या, नाही मिळाली तर इतर प्रकाशन सुद्धा चालतील. विद्याभारती पण घेतलं तरी चालेल. विद्याभारतीचा प्रॉब्लेम एकच होतो,
की काही प्रश्न सुरुवातीपासूनच कठीण असतात आणि कठीण प्रश्न पाहिले की मुलांना कंटाळा येतो. जर तुम्ही बेसिक पासूनच तयारी करताय तर विद्याभारतीचं पुस्तक लगेच वापरू नका. विद्याभारतीचं पुस्तक नवोदय नंतर ठेवायचं. तिथे मला सुद्धा सांगण्याची गरज पडणार नाही, एवढे सोपे तुम्हाला ते प्रश्न जाणार आहेत. विद्याभारतीमध्ये थोडीशी प्रिंट मिस्टेक आहेत. इतर प्रकाशनाची पुस्तकं तुम्ही वापरू शकता. बरे, चला आता आपण जाऊयात आपल्या प्रश्नाकडे. पहा, प्रश्न काय आहे? पुढील प्रत्येक शब्दगटातील पुल्लिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता पुल्लिंगी शब्द कसा ओळखायचा? आता शब्द काय होते? दर, तर, घर आणि भर. मग आता पुल्लिंगी म्हटलं की सर्वनाम तो आहे हे लक्षात ठेवायचे. मग तो दर, तो तर, तो घर की तो भर? योग्य काय वाटतंय? पर्याय क्रमांक 4. पहा बरं किती जण चुकले. जवळजवळ 90% तर मुलं चुकले. ज्यांनी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर दिलं फक्त त्यांचंच उत्तर बरोबर आलं. तो भर, भर हे काय नाम आहे का? नाही. नाम कोणतं याच्यामध्ये? हे दोनच नाम आहेत, दर आणि घर. हे दोनला तर काय लावायची गरज होती का? लिंग कसं ठरवायचं असतं? नामाचं लिंग ठरवतो आपण. भर काय? हे क्रियापद आहे. आणि तर याच्यामध्ये कोणीच नाहीये. तर कधी कोणाचं नाव असतं का? दर, एखादी किंमत आहे तर त्याला दर दिलेलं नाव आहे. ह्या वस्तूचा दर किती आहे म्हणजे दर एक प्रकारे काय नाम आहे. म्हणून काय होईल? तो दर आणि इथं ते घर आपल्याला पुल्लिंगी सांगितलं होतं, म्हणून इथं तो दर पर्याय क्रमांक 1 हे योग्य आहे. मराठीला खूप सोपं आहे, खूप सोपं आहे असं करतात आणि नेमके मराठीमध्येच कमी मार्क्स येतात. असं करायचं नाही. आता पुढचा प्रश्न. नाव, कीव, जीव आणि शिव. लिंग ओळखताना नामच पाहायचं, नामाचंच लिंग ठरवलं जातं. कशाचंही लिंग ठरवलं जात नाही. हा, आलंय पहा, सर्वांचं उत्तर मिळतंय. पर्याय क्रमांक 3 आणि 4. हा, आता असा कीव शब्द नाहीये, असा कीव नाही घ्यायचा, ते काही नाम नाहीये. जीव, तो जीव, नाव दिलेले तो जीव पाहिजे होतं आणि ती शिव असत. ज्ञान, पान, ध्यान आणि कान म्हणजे टॉपिक कसा सोपा वाटायला लागतो, पण प्रश्न कसे थोडेसे फसवे दिलेले असतात ते पहा. ज्ञान, पान, ध्यान आणि कान. पर्याय क्रमांक 4. व्हेरी गुड. पहा, आलं उत्तर. आता तर बरोबर उत्तर आलंय. जवळजवळ सर्वांचंच उत्तर बरोबर आलेलं आहे. आता याच्यामध्ये ज्ञान, पान आणि कान हे 3च नामं होती. ध्यान हे काय कोणाचं नाव नाही. मग ज्ञान मध्ये ते ज्ञान, ते पान आणि तो कान. तो कान आपल्याला पुल्लिंगी पाहिजे होता, तो कान योग्य आहे. पुढचा प्रश्न. नाटक, बाजार, बातमी आणि गंमत. अगोदर नाम ओळखायचंय. नाम ओळखता आलं की तुम्हाला लिंग ओळखता येतं. जे नामच नाही त्याचं लिंग ओळखून उपयोग होणार नाही. पर्याय क्रमांक 2. तो बाजार अगदी बरोबर आहे. कारण ते नाटक, ती बातमी. गंमत हे नाम नाही, गंमत हे विशेषण आहे. कांदे, कृपा, कपाळ आणि कापड. पर्याय क्रमांक 1 आणि 2. 90% मुलांचं 1 हे उत्तर आहे, जे की अगदी बरोबर आहे. कांदे, कांदे हे जरी एकवचन असलं, अनेक वचनी असलं तरी त्याचं एक वचन करून घ्यायचंय कांदा. मग कांदा काय झालं? तो कांदा का ती कांदा? तो कांदा. म्हणून इथे कांदे या शब्दाचं पुल्लिंग घ्यायचं.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. पुढील प्रत्येक शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आतापर्यंत पुरुष जातीचं ओळखलं, आता स्त्री जातीचं नाम ओळखा. पर्याय क्रमांक 4, ती रात्र. अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. ती हे सर्वनाम लागलं पाहिजे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. गाढव, कणव, देव आणि निरोप. शेवटचे फक्त 4 मिनिटं राहिलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येत आहे. कणव, कणव म्हणजे काय होतं? दया, कीव. गाढव म्हटलं की ते गाढव. आता देव आहे, मग आता देवाला काय घ्यायचं असतं बरं? तो देव का ती देव का ते देव? तो घ्यावा लागतं, बरोबर. निरोप, आता निरोप काही नाम नाही, पण कणव, कणव म्हणजे दया होता आणि ती दया असते, म्हणजे एक भाववाचक नाम आहे. ही सुद्धा आपल्याला माहिती असायला हवी. नाम आणि नामाचे प्रकार यावरती प्रश्न असतात, ते घेणार आहे तुम्हाला. शब्दांच्या जाती, प्रयत्न, विश्वास, आनंद आणि प्रेरणा. पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर आहे. ती प्रेरणा स्त्रीलिंग आहे. पुढचा प्रश्न, पृष्ठ, सृष्टी, पुस्तक आणि झाड. स्त्रीलिंगी नाम ओळखा. पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर, ती सृष्टी. प्रश्न क्रमांक 5. खेडी, नेत्र, वात आणि पत्र. वेळ आपल्याकडे फक्त 45 मिनिटांचा असतो. 45 मिनिटांमध्ये पूर्ण प्रकरण हे घेणं होत नाही. एक ओळख करून देते मी तुम्हाला सर्व प्रकरणांची. थोडी 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 ओळख आपण करून घेतो. हे डेमो क्लासेस आहेत. 15 जून नंतर मात्र हे पूर्ण क्लास किंवा पूर्ण टॉपिक जे आहेत हे पुन्हा होणार आहेत. एक प्रकरण जे आहे अगदी तुम्हाला पूर्ण समजेपर्यंत एक एक टॉपिक होणार आहे. एखादा टॉपिक हा 2-2, 3-3 दिवस सुद्धा जातो. डेमो क्लास असल्या कारणाने आपण पूर्ण टॉपिक घेत नाहीत. काय काय आहे तुम्हाला स्कॉलरशिप नवोदय मध्ये एवढीच ओळख मी तुम्हाला करून देते. ओके, पर्याय क्रमांक 1 येते बऱ्याच जणांचं आणि 3 सुद्धा आहे, पण वात, ती वात हे योग्य आहे. इयत्ता 5वीचा म्हणजे इयत्ता 1ली पासून तर 6वी पर्यंतचा आमचा पूर्ण अभ्यासक्रम हा तुम्हाला युट्यूब चॅनल वरती सुद्धा पाहायला मिळेल. युट्यूब चॅनलचं नाव आहे प्रवीण मुरलीधर शहाणे. या नावाने तुम्ही युट्यूब चॅनल सुद्धा सर्च करू शकता. ज्या काही मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवते त्या सुद्धा त्याच चॅनल वरती आहेत. या चॅनल वरती जर तुम्ही एखाद्या धड्याचं, एखाद्या कवितेचं नाव टाकलं तरी तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे. 5वीचा तर पूर्ण सिलेबस आपला कंप्लीट आहे. पूर्ण सिलेबस, मग तो कुठलाही विषय असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, मराठी असेल, गणित असेल, हे पूर्ण विषय आपले कंप्लीट आहेत. कुठलाही टॉपिक तुम्हाला युट्यूब वरती पाहायला मिळेल. तुम्ही सुद्धा युट्यूब वरती या चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याबरोबर आपल्या क्लासच्या लिंक सुद्धा इतरांनाही पाठवा. पुढील प्रत्येक शब्द गटातील नपुसकलिंगी शब्दांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचं आहे. नपुसकलिंगी म्हणजे आता ते हे पर्यायवाले. एकच प्रश्न होणार आहे, शेवटचा 1 मिनिट राहिलाय. नाले, घोटाळे, गोळे आणि पोळे. व्हेरी गुड, उत्तर येते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पोळे हे योग्य उत्तर आहे. या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला ग्रुप वरती आज पाहायला मिळतील. आजचा होमवर्क म्हणून ग्रुपवरील प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. ग्रुपवर तुम्हाला PDF मिळेल, रेकॉर्डिंग पण मिळेल. ओके, मला सांगा आजचा टॉपिक सर्वांना समजला? ओके, सर्वांनी इतरांनाही लिंक शेअर. ओके, बाय, गुड नाईट. टीचर बाय.